अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। दमनार्पण व्रत म्हणजे काय किंवा बघा ही एक वनस्पती आहे दमना नावाची आणि ती आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर किंवा आपण देवघरामध्ये किंवा महाराजांना पण आपण ती अर्पण करायची असते। पण ती कशामुळे अर्पण करायची, तिचे फायदे काय आहेत त्याचीच माहिती बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एखाद्या वेळेस काय होतंय, घरामध्ये काही प्रॉब्लेम चालू असतात आणि ते प्रॉब्लेम चालू असताना आपण सेवा करतो, पण घरामधले जे काही प्रॉब्लेम आहेत ते दूर करण्यासाठी काही उपाय पण खूप जास्त कामी येतात। आपल्याला सेवेपेक्षा उपाय कामी येतात। त्याच्यामुळे आपण वारंवार छोटे छोटे उपाय आपण आणत राहतो। आपण ते सांगत राहते मी तुम्हाला, तुम्ही पण ते केले पाहिजे, अंमलात आणले पाहिजे, तर त्याचा फरक तुम्हाला मिळतो। कारण आपण म्हणतो ना, कारण त्याचा जो फरक आहे तो हळूहळू आपल्याला मिळायला सुरुवात होते, लगेच त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत नाही। त्याच्यामुळे सेवापेक्षा कधी कधी उपाय खूप जास्त फायदेशीर ठरत असतात। त्याच्यामुळे सतत हे उपाय करत राहायचे। तर ही जी दमना वनस्पती आहे ही सुद्धा तशीच एक उपाय आपण म्हणू शकतो। तर हा घरामध्ये आपल्या करू शकतो। आता येईल ह्या पौर्णिमेला, आपण चैत्र पौर्णिमेला करू शकतो। आता उद्या चैत्र पौर्णिमा आहे, तर ही वनस्पती तुम्ही आणून ती भगवान शंकरांच्या पिंडीवर देवघरामध्ये म्हणजे जशी तुम्हाला जमेल तुमच्या सोयीनुसार, तुम्हाला जशी योग्य वाटेल तशी ती अर्पण करायची। तर दमना वनस्पती कशी दिसते, तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटो दिसत असेल। तर ही जर वनस्पती तुम्हाला भेटली तर ती नक्कीच, आता भेटली म्हणजे तुम्ही त्याला शोध घ्या त्याचा, तुम्हाला कुठे मिळेल ती, आणि ती आणून दिवसभरातून कधीही तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करा। जवळपास मंदिर वगैरे असेल तर तिथे जाऊन, जर नाही जमलं मंदिरात वगैरे जायला तर देवघरामध्ये महादेवाची पिंड असतेच, तिथे पण तुम्ही जाऊन म्हणजे महादेवाच्या घरच्या पिंडीवर पण तुम्ही अर्पण ती करू शकता। अगदी तुळशीपाशी पण नंदी महादेव असतात, तिथे पण तुम्ही ती अर्पण करू शकता। तर ती कशी अर्पण करायची बघा, ती वनस्पती घरी आणायची, तिची पंचोपचार घरी पूजा करायची, म्हणजेच काय, तिला हळदी कुंकू अक्षदा फूल धूप दीप दाखवायचं आणि ही वनस्पती आपण महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची। अगदी स्वामींसमोर सुद्धा तुम्ही ती ठेवू शकता, स्वामींना पण ती अर्पण करू शकता, किंवा देवघरामध्ये सगळ्या देवांना ठेवली तरी चांगलीच आहे। तर बघा, आपल्या घरामध्ये एखादा माणूस खूप आळसी आहे, त्याला कामाचा कंटाळा येतो, किंवा घरामध्ये एखादा माणूस खूप जास्त चिडचिड करतो, घरामध्ये विनाकारण किरकिर करतो, भांडणं करतो, आणि म्हणजे तांबीस स्वभावाचा, किंवा आपण म्हणतो ना की क्रोधित आहे, सदा त्याला त्याच्या डोक्यावर राग, म्हणजे नेहमी त्याच्या डोक्यामध्ये रागच भरलेला असतो, गोळीनं बोलणं वगैरे त्याचं, किंवा शांतता त्याच्या अंगी नसतेच, अशा व्यक्ती घरामध्ये असतील तर त्यांनी नक्कीच हा उपाय करायचा। तर त्यांच्याकडून कराच, पण घरातल्या सगळ्यांकडून हा उपाय करून घ्या तुम्ही, म्हणजे सगळ्यांकडून, घरात जितके मेंबर असतील तितक्यांकडून। तर ही वनस्पतीचे फायदे आपण बघूया। तिथीनुसार प्रत्येक देवाला, आता चैत्र नवरात्री सुरू होते, तर बघा, तर प्रत्येक अष्टमीला नवमीला कोणत्या देवांना अर्पण करायची, तर आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये म्हणजे अष्टमीला नवमीला नाही करता आलं हे व्रत, तर आपण पौर्णिमेला करायचं। आपण कसं आता पितरांच्या वेळेस आपण पितरांच्या पंधरवाड्यामध्ये आपल्या पितर नाही घालता आले तर आपण सर्व पितृ अमावस्याला करतो, तसंच हे आपल्याला जर नाही करता आलं तर आपण पौर्णिमेला करायचं, जेणेकरून सगळ्या देवांना आपल्याला ते सगळ्या देवांना ती वनस्पती वाहता येते, अर्पण करता येते। चैत्र शुल्क पक्षामध्ये दमार्पण व्रत असते आणि पंचांगात त्या तिथीला त्या देवास दमार्पण करण्याविषयी उल्लेख असतो। दवना ही एक सुवासिक वनस्पती आहे आणि संस्कृतीमध्ये या वनस्पतीला दमना असे म्हटलं जातं। तर नावाप्रमाणे ही वनस्पती मानवातील अतिरेक विकारांचे दमन करते। विशेषतः काम क्रोध दिने दमन करणे हा मानवाच्या पुरुषार्थ प्राप्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे। दवना आणून तिची पंचोपचार पूजा करायची, नंतर ती देवाला वाहायची। तर चैत्र शुक्ल द्वितीय शंकर पार्वतीला ती वाहिली जाते, त्याच्यानंतर नवमीस देवीला वाहिली जाते, त्याच्यानंतर द्वादशीला भगवान विष्णूंना व स्वामी समर्थ महाराजांना वाहिली जाते, आणि त्रयोदशीला महादेवाला व पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवांना ती वाहिली जाते। तर अशा तिथीनुसार ती प्रत्येक देवाला वाहिली जाते। तर आता कोणाला म्हणजे अजून तुम्ही हे व्रत केलंच नसेल किंवा अजून कोणत्याही देवाला वाहिली नसेल तर तुम्ही
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवांना म्हणजे महाराज देवी देवघरात जितके देव आहेत तितक्या देवांना व्हायची। त्याच्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांच्या पिंडीला व्हा किंवा देवघरामध्ये पण महादेवाची पिंड असते तिथे पण तुम्ही वाहू शकता। तर असं हे व्रत तुम्हाला करायचं। म्हणजे काय, वनस्पती घरी आणायची, तिची पंचोपचार पूजा करायची, सगळ्या घरातल्या सगळ्यांच्या हातात थोडी थोडी द्यायची आणि सगळ्या देवांपाशी थोडी थोडी ती ठेवायची आणि देवांना प्रार्थना करायची की आपल्या घरामध्ये जे काही रागीट व्यक्ती आहेत, काम चोर आहेत किंवा कामाचा कंटाळा येतो, सतत त्यांच्या डोक्यावर राग असतो, अशा व्यक्तींचे मन शांत कर, त्यांचा चिडचिडपणा कमी कर, असं तिला देवांना प्रार्थना करायची। बघा खूप चांगला फरक आहे ना आपल्याला पडत असतो आणि दरवर्षी हे चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला करायचं असतं। तर नक्की करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।